आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. विजय असो. सभासद गवळी एकजुटीचा विजय असो. कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही. मागच्या मीटिंग मध्ये जे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल, जे काही संचालक मंडळाने ठरवलेलं आहे, सर्वसाधारण देणार म्हणून ठरवलंय म्हणून आम्ही म्हणतोय आमचा. वरवडी येथील भागेश्वर दूध उत्पादक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दूध उत्पादकांच्या आंदोलनामुळे चांगलीच गाजली. गवळ्यांच्या बोनसच्या मागणीला संचालक मंडळ वारंवार केराची टोपली दाखवत असल्याने गवळी चांगलेच आक्रमक झाले होते. 10 वर्ष संस्थेत दूध घालणाऱ्यांना सभासदत्व दिले जात नाही, मात्र स्वतःच्या मर्जीतील व दूध व्यवसायाशी काडीचाही संबंध नसणाऱ्यांना सभासद करून घेतले जाते. बोनसच्या नावाने पिळवणूक केली जाते. दूध उत्पादकांना विश्वासात घेतले जात नाही आदी आरोप करत गवळ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारातच आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र उपस्थित काही सभासदांसह संस्थेने आपली सभा उरकून घेतली. अध्यक्ष रमेश शेठ भुजबळ, वरुण भुजबळ यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. माजी सरपंच राजेंद्र मेहेर, विजूकाका बनकर, योगेश डेरे, भाऊ बनकर, मंगेश संते आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन चांगलेच चिघळले. संस्थेची आणि काही बरेच दिवस झाले गवळ्यांचे सभासद केलेले नाहीये, त्याबद्दल आम्ही गवळ्या पैतोगून मीटिंग बहिष्कार टाकून बाहेर थांबले. कोणत्या संस्थेचा विषय कोणत्या आहे? भागेश्वर दूध उत्पादक संस्था वरवडी. बरं, काय झालं म्हणणं, काय म्हणणं तुमचं? त्या वर्षी यांनी ना वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली होती, तेव्हा यांनी यांच्यातर्फे 1 रुपया देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि वरतून संघाकडून काय येतील ते पैसे तुम्हाला घेऊन टाका असं बोलले. बरोबर. काय झालं, काय झालं, काय विषय, मीटिंग होते ना, लोकांचं म्हणणं काय होतं ना, मीटिंग बहिष्कार टाकले बाहेर. काय विषय, काय मला कळू द्या विषय काय, ते लोकांना कळू द्या. बोला. त्याच्यानंतर काय केलं, यांनी 1 रुपया दिला आणि संघाने 2 रुपये डिक्लेअर केले. तर यांनी संघाचा 1 रुपया, 1 रुपया आमचा यांच्याकडे पेंडिंग आहे. हे म्हणतात तो जमा करायचा, आमचा क्लिअर झालाय, तो काही 1 रुपया भेटणार नाही, त्यामुळे आम्ही इथं बाहेर थांबलो. आज वार्षिक मीटिंग आहे, तुम्ही मीटिंगला गेलेत का? नाही गेलो ना. संचालक मंडळाचं म्हणणं ऐकलंय का तुम्ही? संचालक मंडळ आम्ही बोललो होतो, अर्ज दिलेला. आज मीटिंग आहे ना, तुम्ही मीटिंग मध्ये जाऊन बोला, तुम्ही बाहेर बोलण्यापेक्षा. अधिकृत अर्ज दिलेला आहे त्यांना आम्ही. आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत सर, पार्श्वभूमी अशी आहे की मागच्या वर्षी 2024च्या सर्वसाधारण मीटिंग मध्ये जो बोनस ठरला होता, तो बोनस देण्यासाठी भागेश्वर दूध उत्पादक संस्था व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ यांचा संयुक्त बोनस द्यायचा ठरला होता. जी रक्कम अदा केलेली आहे पैकी 2024चा 1 रुपया येणे बाकी त्यांच्याकडे आहे. पहिली आमची मागणी जी आहे ती 1 रुपयाची आहे. मागचं जे खरकट आहे ते पहिलं साफ करा. दुसरी गोष्ट काय म्हणणे तुमचं? मुळामध्ये कात्रज दूध संघाच्या बोनसचा आणि प्राथमिक दूध संस्था जी आहे आपली भागेश्वर दूध उत्पादक संस्था यांच्या बोनसचा तसा दुरान्वयी संबंध नसतो. कात्रज दूध संघाने 50 पैसे जरी बोनस दिला तरी आमच्या संस्थेकडून 1.5 रुपया, 1 रुपया, 2 रुपये अशा पद्धतीचा बोनस हा शेतकऱ्यांना वाटला जात असतो. हा कशातून बोनस देत असतो तर आपण आपल्या नफ्यामधून देत असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे थोडं ते तांत्रिक दृष्टिकोनातून जरी चुकीचं असलं तरी त्यांचा ठोकताळा जो आहे 1 रुपयाचा, त्या 1 रुपयाच्या ठोकताळ्याला त्यांना आम्ही पूर्णपणे आश्वस्त केलेला आहे. तो 1 रुपयाचा त्यांचा जो हिशोब आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना बरोबर व्यवस्थित सांगा ना. तो ठराव झाला होता मागच्या तेच आम्ही मागतोय. 1 मिनिट, आम्ही काय आमचा ठराव झालेला आहे ना मागच्या मीटिंगला. तर मागच्या मीटिंग मध्ये जे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल, जे काही संचालक मंडळाने संचालक मंडळाने ठरवलेलं आहे, सर्वसाधारण देणार म्हणून ठरवलंय म्हणून आम्ही म्हणतोय आमचा. तसं काही प्रोसिडिंग मध्ये तशी त्या पद्धतीची नोंद शब्द दिलेला आहे. त्यामुळे त्या मीटिंग मध्ये जर प्रोसिडिंग मध्ये नसेल तर तुम्हाला कसा शब्द दिला खरंय का? भागेश्वर मंदिरामध्ये चला, संचालक गावड्याला फार खालच्या लेवलमध्ये 1 रुपयाची जबाबदारी क्लिअर केली. आता हात जोडू कमी यावर्षी बोनसचा काही विषय यावर्षी 3.5 रुपये करू नाही होणार. 4 रुपये करावं लागेल सगळ्या गावड्यांची 4 रुपयाची मागणी. ठीक आहे, आम्ही आतमध्ये जातो त्या पद्धतीने येतो मग आम्ही. ठीक आहे.
मागच्या वेळेस वार्षिक सभेमध्ये ठराव संमत झाला तरी ते आता म्हणतात प्रोसिडिंग मध्ये हा विषय झालेला नाही. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, गोकुळवाल्यांना त्यांचा प्रायव्हेट सेल नाही, काही नाही. ती डेअरी सकाळी 6ला उघडी ती 8:30-9ला बंद होती. यांचा दिवसभर सेल असतो, सगळं असतं तरी इन्कम आहे. बाजार भाडे नाही सांगत. तुमच्या गुन्ह्यामध्ये पण डिफरन्स आहे. गोकुळला कोण स्वातंत्र्य भेटती, इथं कोणीला पैसे हॉल सहकारी तो हॉल सुद्धा तुम्ही सांगतो. आता हे बाहेर 1600 रुपयाला समृद्धी, हे 1625 रुपये घेतात. हे क्वांटिटी मध्ये घेतात. समजा पशुखाद्य, तुम्हाला सांगतो पशुखाद्य क्वांटिटी मध्ये 100 गुणी घेतल्या. 100 गुणी मध्ये यांना तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर 100 गुणी गेला होलसेल रेट मध्ये भेटली पाहिजे ना. गोकुळ डेअरीला तुम्ही दूध घातल्यानंतर 6 महिने कंपल्सरी दूध घातल्यानंतर तुम्हाला शेअर दिला जातो. इथं सभासद केलं जातं. इथं किती वर्ष झाले गवळी 10 वर्ष दूध घालण्यात 25-25 वर्ष तरी शेअर सर्टिफिकेट नाही. याचं कारण पण सांगावं विजूनांना. त्यांचं त्यांना माहिती, आपल्याला ते पडायचं नाही. माहिती नाही म्हणजे तुम्ही हक्क आहे तुमचा सभासद व्हायचा. सभासद करून घे. तुम्ही सभासद नाही अजून. माझं वैयक्तिक 1 नंबर मध्ये दूध आहे. माझा अजून पण सभासद होतो नाही. 1 नंबर 25,000 दूध आहे दरवर्षी. गोकुळ डेअरीला 6 महिन्यात सभासद करून देतात. गोकुळ डेअरीला 8 लाख वाढले नसते का यांची? आजच्या परिस्थितीला संचालक बॉडीमध्ये आताच नवनियुक्त म्हणून गुजर म्हणून असं एक संचालक बॉडीवर संचालक आहे. तो कुठल्याही पद्धतीच्या संस्थेमध्ये सभासद नव्हता किंवा काहीच नव्हतं तरी त्याला 10 वर्ष दूध घालत्या सभासद केला नाही. त्याला हा भावे जाधव आतापर्यंत सरकारने 1 रुपया नाही दिला तरी आपण